नमस्कार, मी सय्यद हारून अली, दैनिक जनजागृती डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण सिल्लोड शहरातील सिल्लोड पोलीस स्टेशनला आलेलो आहे. इथं PI शेषरावजी उदार आपल्यासोबत आहे. आत्ताच एक 10 मिनटापूर्वी सिल्लोड शहरातील जे मौलवी असेल, जे जिम्मेदार माणसं असतील, जे कर्तव्यदक्ष नगरसेवक असतील, नगरपरिषदचे कर्मचारी असतील, महावितरणचे कर्मचारी असतील किंवा पोलीस प्रशासनाचे कर्मचारी असतील, यांनी शांतता 28 मे 2026ला ईदुल अझा बकरीची ईद आहे, त्यानिमित्त एक शांततेची बैठक पार पाडली. तर सन्माननीय उदार साहेबाकडून यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. साहेब नमस्कार, आपलं जनजागृती न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे. साहेब, शांतता प्रक्रिया बैठकमध्ये नेमकं काय झालं आणि त्याचं उद्देश काय होता? सिल्लोड शहरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम बांधवाकडून 28/5/2026 रोज गुरुवारला ईदुल अझा ही साजरी होत आहे. आणि त्या अनुषंगाने शांतता समितीची बैठकमध्ये जी कुर्बानी कायदेशीर सांगितलेली आहे तीच कुर्बानी करावी, गोवंशची कुर्बानी करू नये याबाबत आपण सर्व यांना सूचना दिलेल्या आहे. तसेच मौलवी साधू आणि यांनी आपापल्या यांनासुद्धा जसे गोरक्षक तसेच आपले जे कुरेशी समाज वगैरे आहे त्यांनासुद्धा या कुर्बानी संबंधाने फक्त बकरे आणि जे योग्य जे कायदेशीर आहे तीच आपले कत्तल करून कुर्बानी देण्याबाबत त्यांनासुद्धा समज देण्यात आलेली आहे. आणि सर्व सण ज्याप्रमाणे सिल्लोड शहरात एवढे सर्व समाज असून सर्व प्रकारचे सण हे सर्व मिळून मिसळून साजरे करतात, त्याचप्रमाणे ईदुल अझा हे सुद्धा सर्वांनी शांततेत आणि सर्व समाजाने एकत्रितपणे साजरी करून कुठल्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही याचे आवाहन करण्यात आले. सर, सिल्लोडच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही अवैध घटना घडलेली नाही आहे आणि तुम्ही जे कर्तव्यदक्ष कामगिरी केली त्याबद्दल मौलवी आणि खूप सारे जे सिल्लोडचे असतील नागरिक यांनी आपले आभार व्यक्त केले. आपण निवृत्त पण होत आहे 31 मे 2026ला, त्याबद्दल साहेब तुमचं? 31 मे 2026ला नियत वयोमानाप्रमाणे मी निवृत्त होत आहे, सेवानिवृत्त होत आहे. आणि मी सिल्लोडमध्ये जवळपास 3.25 वर्ष काम केलं. आणि सिल्लोड शहरात ज्याप्रमाणे सर्व निवडणुका म्हणजे लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगर परिषद आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची अशा सर्व निवडणुका या कालावधीत पार पडल्या. सर्व प्रकारचे मोर्चे, धरणे, आंदोलन, परंतु शहरात कुठल्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. जे काही असेल, ज्यांचं काही प्रोटेस्ट असेल, ज्यांचं काही धरणे असेल, ते व्यवस्थित आणि कायदेशीरपणे जे संविधानाला अपेक्षित आहे त्याप्रमाणे सर्वांनी त्याप्रमाणे आपले जे सरकारकडे मागणी आहे ती मांडली आणि कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था निर्माण केला नाही, होऊ दिला नाही. मी सर्व सिल्लोडवासियांचे तसेच सर्व पत्रकार बंधू, सर्व मौलवी, तसेच सर्व संत महंत, तसेच सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पुढारी यांचे आभार मानतो. आणि असंच सिल्लोडचे पुढील भविष्यातसुद्धा सिल्लोडमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी तत्पर राहावे आणि पोलिसांना सहकार्य करावे. कोणीही असो, पोलीस हा जनतेच्या सहकार्याशिवाय चांगले काम करू शकत नाही. जनतेचे सहकार्य अपेक्षित असलं तर निश्चितच आपलं पोलिसांचं काम चांगलं होतं आणि जनतेलासुद्धा चांगल्या प्रकारे सुविधा आणि त्यांना संरक्षण मिळतं. हे होते उदार साहेब, सिल्लोड शहराचे PI लोकप्रिय. 31 मे 2026ला हे निवृत्त होत आहे. आमच्या सर्व पत्रकार बंधू आणि वार्ता डिजिटल मीडियाकडून त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मी पुन्हा येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.